नवी मुंबईतील वाशी ठाणे ट्रान्स हार्बर लोकल वाहतूक बंद झालेली आहे, ठप्प झालेली आहे। कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅक खालील खडी वाहून गेल्यानं हा रेल्वे मार्ग सध्या ठप्प झालेला आहे। दोन्ही मार्गिका गेल्या 45 मिनिटांपासून बंद आहेत। रेल्वे प्रशासनाकडून सध्या काम सुरू आहे। रेल्वे सुरू होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विनायक, खरं तर अनेक जण आता ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडत असतील, पण त्याचवेळी ट्रान्स हार्बर पूर्णतः ठप्प झालेली आहे। किती वेळ लागेल वाहतूक पूर्ववत व्हायला? नेमका काय प्रॉब्लेम तिकडे निर्माण झालाय? आपण जर पाहिलं की रात्रीच्या वेळेस आहे ते नवी मुंबईमध्ये कोपरखैरण्यात आहे तो विशेषतः जास्त पाऊस पडला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे रेल्वे खाली ट्रान्स हार्बरची रेल्वे आहे वाशी ठाणे दरम्यान त्या रेल्वे ट्रॅकच्या खाली कोपरखैरणे या ठिकाणी जी खडी आहे ती वाहून गेली होती आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरून आहे ते रेल्वे सध्या हा दोन्ही ठाण्याला जाणारे आणि वाशीला जाणारे दोन्ही मार्गिका आहेत ते सध्या बंद आहेत। गेल्या 45 तासापासून हा संपूर्ण रेल्वे मार्ग आहे ते बंद पडलेला आहे। सकाळची वेळ आहे, लोकांना चाकरमान्यांना कामाला जाण्यासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी वापर केला जातो, मात्र गेली तासभर झालं ही रेल्वे बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा प्रवाशांना बसलेला आहे। सध्या रेल्वे प्रशासनाकडून आहे ते या ठिकाणी काम युद्धपातळीवरती हाती घेण्यात आलेलं आहे, मात्र अजून तरी काही कालावधी आहे तो या ठिकाणी जाऊ शकतो, कारण खडी भरायचं काम चालू आहे। त्यामुळे साधारण 1-1.5-2 तास तरी अजून ही रेल्वे पूर्ववत होण्यासाठी जाण्याची दाट शक्यता आहे। विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।